मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना करिअरमध्ये प्रगतीची संधी घेऊन येत आहे. उच्च शिक्षणाचे नियोजन करणारे लोक या काळात पुढे जाऊ शकतात. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायाचा सुद्धा फायदा होताना दिसेल. नोकरदार लोकांसाठी प्रगतीचा काळ म्हणावा लागेल. धार्मिक आणि शुभ कार्याची संधी तुम्हाला मिळेल. परदेशात जाण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय, जे कागदपत्रांची जुळवणी करताय, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला यश येऊ शकतं. इतकंच नाही तर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ नक्कीच काहीतरी शुभ गोष्टी देऊन जाणार आहे. करिअरमध्ये वाढ होणार आहे. आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी फेब्रुवारी महिन्यामध्ये मेष राशीसाठी घडणार आहे आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार आहेत की काही गोष्टी मनाविरुद्धही घडणार आहेत, सगळं जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, एक घाव दोन तुकडे करणारी मेष रास. करिअरच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी कसा असणार आहे 2025 मधला हा फेब्रुवारी महिना? तर निश्चितच चांगला असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तरी तुम्हाला यश मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेची नक्कीच प्रशंसा केली जाईल. तुम्ही तुमचं काम पूर्ण मेहनतीने करताना दिसाल. हो, पण असं जरी असलं तरी कामाचा थोडासा दबाव तुम्हाला वाटू शकतो, थोडासा ताण येऊ शकतो, कारण परिश्रम जरा जास्त करावे लागतील. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर मेहनत करावीच लागेल. तुमच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर थोडंसं चैनीच्या वस्तूंवर तुमचा खर्च होऊ शकतो. थोडंसं ऐशाआरामात जगावं असं तुम्हाला या महिन्यात थोडं वाटू शकतं आणि त्या दृष्टीने तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील, धनसंचय व्हावा असं वाटत असेल तर थोडीशी हौसे-मौजेला मुरड तुम्हाला या महिन्यात घालावी लागेल, तरच तुमचे पैसे वाचू शकतात. बाकी पदोन्नतीसाठी किंवा पगारवाढीसाठी हा महिना नोकरदारांसाठी उत्तम म्हणावा लागेल. आर्थिक स्थितीमध्ये निश्चितच सुधारणा होताना दिसेल. फेब्रुवारी महिना आर्थिक दृष्टीने विचार केला तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट देऊन जाऊ शकतो. ते म्हणजे सध्या जे काम तुम्ही करतायत त्याहीपेक्षा इतर वेगळ्या माध्यमांमधून सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा उत्पन्नाचे इतर स्रोत तुमच्यासाठी खुले होण्याची शक्यता आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तुमचे कान डोळे उघडे असले पाहिजेत, जेणेकरून संधी कुठे आहे आणि त्याचा कसा फायदा करून घ्यायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. खास करून तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यावसायिकांना मात्र सजग राहून तुमच्या नफ्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल या दृष्टीने विचार करता आला पाहिजे. तर हा महिना निश्चितच तुमच्यासाठी काहीतरी खास देऊन जाणारा ठरेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार केला तर जीवन आनंदी राहील. कुटुंबियांसमवेत तुमचा ताळमेळ चांगला राहील. तुमच्या बुद्धिमत्तेने तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी तुम्ही निश्चितच काहीतरी चांगलं करताना दिसाल आणि तुम्ही जे कार्य करताय त्या कामात तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला मिळेल. पण तुमच्या भावंडांना मात्र काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यांच्याशी तुमचे नातेसंबंध थोडे तणावाचे होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला थोडं शांतीने घ्यावं लागेल. त्यांच्याही अडचणी समजून घ्याव्या लागतील आणि त्या सोडवण्यासाठी त्यांना मदतही करावी लागेल, ज्यामुळे तुमचं नातं सुधारेल. अर्थात काही बाबतीत या महिन्यात तुमची चिडचिड होऊ शकते. समोरच्याचं बोलणं चुकीचं आहे, जे तुम्हाला सहन होत नाहीये असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं. पण इथे मेष राशीच्या लोकांनी डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे, जो त्यांच्या डोक्यावर कधीच नसतो. मनात आलं, राग आला, बोलून मोकळे, समोरच्याला प्रत्युत्तर देऊन मोकळे, पण त्यामुळे गोष्टी बिघडतात, हाताबाहेर जातात. तर या महिन्यात खास करून भावंडांशी संबंधित गोष्टी हाताळताना तुम्हाला जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून तुमच्या नात्यात प्रेम टिकून राहील आणि तुम्ही देखील आनंदी राहू शकाल. मंडळी, आता लवकरच मार्च महिन्यापासून मेष राशीची 7.5 सुरू होणार आहे आणि 7.5 म्हटलं की आपला जीव घाबरून जातो. आता कोणतं काय चांगलं चालू आहे आणि आता त्याच 7.5 का, असं तुमच्यापैकी अनेक जणांना वाटू शकतं. पण घाबरायचं कारण नाही. 7.5 सुद्धा अनेकांचं चांगलं होत असतं, कारण 7.5 आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असते. आपले जसे कर्म असतील तसं फळ आपल्याला मिळतं. पण अर्थातच 7.5 त्रास होऊ नये किंवा त्रासाची तीव्रता कमी व्हावी यासाठी तुम्ही काही उपाय निश्चितच करू शकता. काय उपाय करायला हवेत? मेष राशीच्या लोकांनी खास करून 7.5 मध्ये कसं बरं वागायला हवं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 7.5 विषयी मार्गदर्शन मिळेल. 7.5 का असते, काय येते, काय देऊन जाते, काय करायला हवं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओत मिळतील. तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जाता जाता मेष राशीसाठी एक खास सूचना. मार्चपासून जरी तुमची 7.5 सुरू होणार असली तरी त्याची प्रॅक्टिस तुम्हाला थोडी आधीपासून करावी लागेल. म्हणजे 7.5 कसं वागायचं आहे, तर 7.5 गर्व नाही करायचा आहे. 7.5
घरातल्या ज्येष्ठांची इतकंच नाही तर समाजातल्या सुद्धा इतर वृद्ध व्यक्तींची तुम्हाला प्रेमाने आणि सहनशीलतेने वागायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्व करणं शनी महाराजांना कधीही पटत नाही, मग तो कुठल्याही गोष्टीचा असो. अनावश्यक ॲटिट्यूड इतरांना दाखवू नका, पण या गोष्टी अचानक मार्चपासून तुम्हाला जमू लागतील असंही नाही, म्हणून त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आत्तापासूनच करावी लागेल. डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो तसं राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण 7:30मध्ये एक गोष्ट चांगलीसुद्धा घडते, ते म्हणजे आपण केलेल्या कष्टाला चांगलं फळ मिळतं. तुमचे जर कष्ट भरपूर असतील तर भरपूर चांगलं फळ 7:30 तुम्हाला देऊन जात असते. म्हणूनच कामावर लक्ष केंद्रित करा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि वागण्यामध्ये जरा मृदुता, नम्रता येऊ द्या. मग बघा 7:30सुद्धा तुम्हाला आनंदी आनंद देऊन जाईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.